तर इथे बघू शकता आपल्याला पालक शिजवायची आहे। त्याच्यासाठी मी इथं पहिलं पाणी गरम करून घेणार आहे। तर आपल्याला पहिल्यांदा पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि तसंच मी इथं पालक घेतली आहे, एकदम बारीक अशी चिरली आहे आणि स्वच्छ धुतलेली आहे। ती आता आपण गरम पाण्यात टाकून 10 मिनिटं ते शिजवून घेऊ। इथे सगळी पालक मी टाकलेली आहे, ती आपल्याला पाण्यामध्ये चांगली मिक्स करून 10 मिनिटं शिजून द्यायची आहे। एक उकळी येईपर्यंत आपण हे शिजून घेऊ। तर इथे बघू शकता उकळी आलेली आहे, म्हणजेच आपली पालक चांगली शिजलेली आहे। ती आता आपण साईडला काढून घेऊया गाळून, आणि गाळून आपल्याला परत एकदा थंड पाण्यात इथं धुवून घ्यायची आहे। आणि मी ती पालक काढून थंड पाण्यात धुतलेली आहे आणि ती आता आपल्याला मिक्सर मध्ये टाकून चांगली बारीक वाटून घ्यायची आहे। तर इथं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता कशी पालक आपली बारीक अशी वाटून झालेली आहे। तसंच आता मी इथं मिरची 7-8 मिरच्या घेतल्यात आणि लसूण आणि टोमॅटो हे सुद्धा आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे। आणि थोडीशी कोथिंबीर आणि अद्रक हे आपण वाटून घेऊया। तर बघू शकता ते वाटण झालेलं आहे। इथं मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि तेलामध्ये मी पनीर बारीक असं कापून घेतलं होतं, ते फक्त आपल्याला 1 मिनिटच असं परतून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता मस्त असं परतून झालेलं आहे। तर हे सुद्धा साईडला काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये परत मी 3 पळी तेल टाकून घेतलेलं आहे। त्यात थोडेसे लवंग, दालचिनी म्हणजे खडे मसाले ते टाकलेले आहेत। इथं मी लवंग, दालचिनी, मोठी विलायची आणि चक्री फूल आणि थोडेसे जिरे टाकलेले आहेत। आणि तसंच इथं मी बारीक कांदा कापलाय, 2 कांदे घेतले होते, ते बारीक चिरून ते सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे। कांदा चांगला आपल्याला लालसर होईपर्यंत परतायचा आहे। तर इथे बघू शकता कांदा आपला मस्तपैकी परतून झालेला आहे। त्याच्यातच आता आपण जे मिरची, टोमॅटो, कोथिंबीर, आलं, लसूण वाटून घेतलं होतं ती पेस्ट टाकून मस्त असं परतून घेऊया। तसंच ह्याच्यात मी आता मिरची पावडर टाकणार आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार म्हणजे तुम्हाला कसं तिखट हवंय तसं तुम्ही मिरची पावडर टाकू शकता। मी इथं 2 चमचे मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा धनिया पावडर टाकलेली आहे। तसंच थोडीशी हळद सुद्धा मी इथं टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ हे सगळं टाकून आपल्याला मिक्स करून 2 मिनिटं परत एकदा चांगलं असं परतून द्यायचं आहे, जेणेकरून आपला मसाला चांगला परतून निघेल। आणि तसंच इथं जी आपण पालक परतून घेतली होती ती पालक सुद्धा आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात। पालक मस्त अशी हिरवीगार आपली दिसत आहे भाजीमध्ये, ती सुद्धा आपण असं सगळं एकत्र मिक्स करून घेऊया आणि थोडंसं पाणी टाकून घेऊया। इथं तर मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे। तसंच जे आपण पनीर कापून परतलं होतं ते सुद्धा आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। तर पनीर ठेवलं होतं त्याला पाणी सुटलंय, ते सुद्धा आपण त्याच्यात टाकून घ्यायचं आहे। तर बघू शकता मस्त असं आपण सगळं मिक्स केलेलं आहे। तर आता आपण हे झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनिटं आपण
भाजी चांगली शिजून देऊया। तर इथे बघू शकता 15 मिनिटं झालेले आहेत आणि भाजी सुद्धा मस्त अशी परतून झालेली आहे आणि भाजी सुद्धा आपली तयार आहे। तर माझी पालक पनीरची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।